खास दीप अमावस्येसाठी पारंपरिक पद्धतीने बनवलेले कणकेचे गोड दिवे अत्यंत सुंदर आणि सुबक आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चला सुरुवात करूया. तर कणकेचे दिवे बनवण्यासाठी इथे हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, चवीप्रमाणे गूळ, आणि तुम्ही ना याच्यामध्ये वेलची जायफळ पण टाकू शकता. तर मी फक्त गूळ आणि पीठ घेतलं आहे. तर गूळ आणि पीठ छान मिक्स करून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून मस्त घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे की जेणेकरून छान दिवे आपल्याला बनवता येईल. तुम्हाला हवं असेल, जर पाण्याचा अंदाज माहिती असेल की या पिठाला एवढं लागेल किंवा कमी पाण्यामध्ये ना तुम्ही छान असा गूळ मस्त मिक्स करून घ्या, वितळून घ्या आणि मग त्यानंतर छान पीठ मळा. पीठ मळून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल किंवा थोडंसं तूप घेऊन पुन्हा छान हे पीठ मळून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटासाठी ना छान हे पीठ भिजू द्यायचं आहे. म्हणजे पीठ चांगलं भिजलं ना की छान दिव्यांना ना आकारसुद्धा देता येईल. तर जसे ना गव्हाच्या पिठाचे हे दिवे बनवतात ना, तर तांदळाच्या पिठाचे सुद्धा काही ठिकाणी दिवे बनवतात. तर हे असं पीठ जे आहे ना चांगलं भिजलं पुन्हा एकदा चांगलं मी मळून घेते आणि मग छान असा आकार देणार आहे दिव्याचा. आणि हे जे मी 1 वाटी पीठ घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये ना मी 7 दिवे बनवणार आहे. तर तुम्ही 5 दिवे, 7 दिवे, 11 दिवे असे तुम्ही दिवे बनवू शकता. तर एक समान हे असे मी 7 गोळे बनवून घेतलेत आणि यांना ना छान असा दिव्यांचा आकार देणार आहे. आधी हातावरती ना गोळा चांगला मळून घ्यायचा आहे आणि छान त्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे. तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने दिवे बनवतात, पण मी नेहमी अशा पद्धतीने दिवे बनवते. छान असा त्याला आकार द्यायचा, खोलगट बनवायचा आणि दिव्याची खालची बाजू जी आहे ना थोडीशी पसरट ठेवायची, म्हणजे दिवा असा छान असा उभा राहतो. आणि हे असा बाजूने आकार दिल्यानंतर आहे ना मी चमचा घेतलेला आहे, काटा चमचा, आणि ह्या ज्या कडा आहेत दिव्याच्या त्याला ना छान असा सुंदर सुबक एक नक्षी मी काढून घेते आणि ना दिवे खूप छान दिसतात. दिसायला पण अगदी छान वाटतात हे दिवे. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही डिझाईन तुम्ही दिव्याला करू शकता. तर सर्वच्या सर्व दिवे जे आहेत ना मी हे अशा प्रकारे मी बनवून घेणार आहे. आणि असं घट्ट पीठ मळलं ना की बघा किती सुंदर असा दिव्याला ना आकार आपल्याला देता येतो. तर हे पारंपरिक पद्धतीने केलेले गोड दिवे. तर दिवे सर्व बनवून झाल्यानंतर ते एक 5 ते 10 मिनटे मी वाफवून घेणार आहे. तर गोड दिवे म्हणजे का बनवतात? कारण ह्या दिव्यांचं जेव्हा पूजा झाल्यानंतर किंवा आपण दिवे लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा दिवे विझल्यानंतर थोड्या वेळाने ना हे दिवे ना प्रसाद म्हणून वाटले जातात. किंवा दुसऱ्या दिवशी ना दूध गोळ्या म्हणजे दुधाचा एक पदार्थ आहे तो याचा बनवला जातो. तर काही जण नाही खात, काही जण गाईला वगैरे देतात. तर हा जो दिवा जो आहे कणकेचा हा अत्यंत पवित्र मानला जातो. अनेकदा कणकेचे दिवे बनवताना ते मऊ पडतात, त्यांना योग्य आकार येत नाही, म्हणजे वात पण व्यवस्थित जळत नाही ना. त्यामुळे काय करतात, हे गव्हाच्या पिठाचा असा दिवा म्हणून आहे ना मग वाफवून घेतात आणि वाफवल्यानंतर ना हा दिवा पण असा छान ना कडक राहतो. आणि ना खूप वेळ जो दिवा आपण जेव्हा वात लावतो ना तर खूप वेळ दिवा असा छान असा तेवत सुद्धा राहतो. तर दीप अमावस्येला अशा प्रकारे दिवे करतात. परत लक्ष्मीपूजन असतं ना दिवाळीचं तेव्हा सुद्धा करतात. आणि जर कुणाची 50वा वाढदिवस, 25, 75 असे वाढदिवस असतात तेव्हा औक्षण करण्यासाठी सुद्धा ना अशा प्रकारचे दिवे बनवले जातात. तर खूप सोपी पद्धत आहे आणि हे दिवे आपण खाऊ शकतो. तर पूर्वीपासून हे अशा प्रकारे खरं तर दिवे बनवले जातात. तर मी दिवे छान वाफवून घेतलेले आहेत, हे 7 दिवे. तर यामध्ये आता वात ठेवायची, राईचं तेल आहे ते मी टाकणार आहे आणि छान दिवा लावून घेणार आहे. तर या दीप अमावस्येला घरातले सर्व दिवे जे आहेत ना ते छान साफ केले जातात, स्वच्छ केले जातात. ते सर्व दिवे देवासमोर लावले जातात आणि हे सुद्धा दिवे देवासमोर लावले जातात कणकेच्या पिठाचे. आणि या दिव्यांनी ना घरातल्या लहान मुलांना वगैरे ओवाळलं सुद्धा जातं. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, पण ही पारंपरिक पद्धत जी आहे ना तर अशा प्रकारे नक्की तुम्ही कणकेचे दिवे करून पहा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.